मंदिर यात्रा विथ निकुराजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत अंगारक संकष्ट चतुर्थी, जी चतुर्थी वर्षातून एकदाच येते आणि जी केली तर मंगळ दोष, विवाह अडचणी, कर्ज, आजार, कोर्ट केस, शत्रुबाधा या सगळ्या संकटांचा नाश होतो। पण एक छोटीशी चूक केली तर या दिवशी केलेली पूजा निष्फळ ठरू शकते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। संकष्ट चतुर्थी म्हणजे काय? संकष्टी म्हणजेच संकटातून मुक्त होणे। दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला भगवान श्री गणेशासाठी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते। या दिवशी दिवसभर उपवास, रात्री चंद्रदर्शन, मग गणपतीचे पूजन व पारण होतं। पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती होते अंगारक संकष्टी चतुर्थी। अंगारक संकष्टीचे महत्त्व काय आहे? अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह आणि मंगळ हा आहे पराक्रम, ऊर्जा, विवाह, रक्त, जमीन, साहस यांचा कारक। या दिवशी गणपती पूजा केल्याने मंगळ दोष शांत होतो, विवाहात येणारे अडथळे दूर होतात, कोर्ट कचेरीचे व कर्जातून सुटका होतो, रक्तदोष, अपघात टळतात, शत्रूंचा पराभव होतो। शास्त्रात सांगितलेले आहे, अंगारक संकष्टीला केलेले व्रत 100 संकष्टीच्या पुण्या इतके फल देते। अंगारक संकष्टीचे व्रत कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। मंगळ दोषामुळे त्रस्त जीवन, आई वडिलांची प्रार्थना, अंगारक संकष्टीची व्रताची महिमा आणि अखेरीस गणपतीची कृपा। अंगारक संकष्टी व्रत कथा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका गावात धर्मशील पण अत्यंत संकटांनी ग्रस्त असा एक गृहस्थ होता। त्यांच्या जीवनात सुख नव्हतं। विवाहाला अडथळे, नोकरीत अयशस्वी प्रयत्न, सतत आजार आणि घरात कायम कलह। गावातील ज्योतिषांनी सांगितले, तुझ्या कुंडलीत मंगळ दोष आहे, तो शांत झाल्याशिवाय तुझे संकट संपणार नाही। तो गृहस्थ फार निराश झाला। एके दिवशी तो गणेश मंदिरात गेला। डोळ्यात अश्रू, मनात वेदना। त्याने भक्तिभावाने प्रार्थना केली, हे गणपती बाप्पा, तू संकट मोचक आहेस, माझ्या जीवनातील संकट दूर कर। त्याच रात्री त्याला स्वप्न पडले। स्वप्नात भगवान श्री गणेश प्रकट झाले। ते म्हणाले, येणारी चतुर्थी मंगळवारी आहे, त्या दिवशी अंगारक संकष्टी व्रत कर, दिवसभर उपवास कर, रात्री चंद्रदर्शन करून माझे पूजन कर, तुझे सर्व संकट नष्ट होतील। सकाळ होताच तो गृहस्थ आनंदाने उठला। त्याने मनोभावे अंगारक संकष्टी व्रत करण्याचा संकल्प केला। तो सूर्योदयापूर्वी उठला, स्नान करून स्वच्छ लाल वस्त्र परिधान केले, दिवसभर उपवास केला, मन शांत ठेवले। संध्याकाळी गणपतीची पूजा केली, दुर्वा, मोदक, लाल फुले अर्पण केली। रात्री चंद्रदर्शन करून अर्घ्य दिले आणि गणपतीसमोर हात जोडून म्हणाले, हे विघ्नहर्ता, माझे सर्व विघ्न दूर कर। काही दिवसांतच त्याच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले। नोकरी मिळाली, विवाहाचा योग जुळून आला, घरातील कलह संपला, आरोग्य सुधारले, मंगळ दोष शांत झाला। तो गृहस्थ आनंदाने भरून गेला। त्याने प्रत्येक मंगळवारी अंगारक संकष्टी व्रत सुरू ठेवले आणि इतरांनाही ते करण्यास सांगितले। अंगारक संकष्टी व्रत हे केवळ उपवास नाही तर श्रद्धेची परीक्षा आहे। खऱ्या मनाने केलेले व्रत निश्चित फळ देते। गणपतीची कृपा मिळाल्यावरती कोणतेही संकट टिकत नाही। अंगारक संकष्टी पूजाविधी कसे करावे? सकाळी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, लाल किंवा पिवळे वस्त्र धारण करावे, गणपतीला नमस्कार करावा। दिवसभर फळे, दूध, साबुदाणा चालेल, धान्य पूर्णपणे वर्ज्य आहे। संध्याकाळची पूजा, त्यामध्ये लाल फुले, दुर्वा, मोदक, लाडू, लाल चंदन, दिवा अशी करावी। 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा। त्यानंतर चंद्रदर्शन करावे, चंद्राला अर्घ्य द्या आणि मग गणपतीची प्रार्थना करून पारण करा। या दिवशी काय करू नये? या दिवशी खोटं बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये, मांसाहार, मद्य हे पूर्णपणे निषिद्ध आहे। राग टाळा, वाद टाळा, चंद्रदर्शन विसरू नका। अंगारक संकष्टीचे चमत्कारी फायदे काय आहे? घरातील नकारात्मकता नष्ट होतो, आर्थिक स्थैर्य राहते, विवाह योग येतो, आरोग्य लाभ होतो, गणपतीची कृपा सदैव सोबत राहते। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मंदिर यात्रा विथ निकुराज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या घरात श्री गणेशाची कृपा सदैव राहो। गणपती बाप्पा मोरया।